काल अनेक बाजारांमध्ये कांद्याचे बाजारभाव थोडेसे उतरलेले दिसून आले. विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव, उमराणा आणि काही बाजारामध्ये बाजारभाव कमी झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आता या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये हे बाजारभाव कसे असणार आहे, विशेषतः जुन्या कांद्याचे. संपूर्ण देशावर किंवा संपूर्ण देशामध्ये नाशिकचा जो कांदा आहे किंवा जुना कांदा आहे त्याला आता मागणी कशी आहे, त्याचे बाजारभाव वाढत आहेत की घटत आहेत आणि बांगलादेशमध्ये सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे, येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमध्ये कांदा निर्यात किती होणार आहे, ती मध्येच तर थांबणार नाही किंवा बंद झाली नाही ना. या सगळ्या प्रश्नांची शंकांची उत्तरं आपण बघणार आहोत. यासोबतच संपूर्ण भारतभराचा व्हरायटीनुसार कांद्याचा तेजीमंदी रिपोर्टसुद्धा आपण बघणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या आवकेचाही शक्य झाल्यास आढावा घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025. सर्वप्रथम काल मी अनवधानानं सप्टेंबर असा उल्लेख केला, त्याबद्दल मी माफी मागतो. तसा मी कमेंटमध्ये लिहिलेलं होतं चुकीची दुरुस्ती म्हणून, पण माझ्यासमोर काही बाजारभावांचे तक्ते होते आणि ते विश्लेषण करत असताना सप्टेंबरचे बाजारभाव असे ते काही तुलनाच्या हिशोबाने आले आणि मी सप्टेंबर म्हणून गेलो. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की कांद्याचे बाजारभावामध्ये तेजीमंदी कशी आहे ते आपण बघूया, किती आणि कुठे घसरलेले आहेत. तर नागपूरमध्ये पांढरा कांदा 2500 रुपये बाजारभाव होता काल, तेजीमंदी काही नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याच्या किमान दरामध्ये 100 रुपयांची घट झाली, 700 रुपयांवर आला आणि कमाल दरामध्ये मात्र 600 रुपयांची वाढ होऊन 2100 रुपयांवर आला आणि सरासरी 1400 रुपयांचा कांदा गेला, तो 250 रुपयांची वाढ झाली. हे मी कालचं तुम्हाला सांगतो आहे, बुधवारचं. आता बाकीच्या ठिकाणचे जिथे स्थिर आहे तिथली माहिती मी काही घेत नाही, त्यातनं वेळ जाईल. पण कोल्हापूरमध्ये कांद्याच्या किमान दरामध्ये 300 रुपयांनी घट झाली. कमाल दर मात्र 4000 रुपयापर्यंत गेलेले दिसले, पण सरासरी 1800 रुपयांवर आली, सरासरीमध्ये 200 रुपयांची घट झाली. आता अकोल्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये किमान दरात 100 रुपये, जास्तीत जास्त 2500 होते आणि सरासरी 1400 होते, 100 रुपयांची घट झाली. सोलापूरमध्ये लाल कांद्यात किंवा जो उन्हाळी कांदा आहे त्याचे दर किमान दर मात्र 100 रुपयांनी वाढले, 200 रुपये झाले. कमाल दर हे 3700 रुपयांपर्यंत पोहोचले होते, 200 रुपये वाढ आणि सरासरी मात्र वाढ घट काही नाही, ती 1700 रुपयांवर होती. आजच्या दरावर आपल्याला समजेल, विशेषतः संध्याकाळपर्यंत त्याचं ॲनालिसिस करता येईल. नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याचे जे दर आहे ते किमान दर आहे त्यात काही फार वाढ झाली नाही, ते स्थिरच राहिले 400 रुपयात. कमाल दर जे आहे हे मी नाशिक बाजार समितीचं सांगतो आहे. कमाल दर आहे ते 1900 गेले, 200 रुपयांनी वाढ झाली आणि सरासरी दरामध्ये 1400 रुपयेहून 50 रुपयांची वाढ झाली. हे नाशिकचं पंचवटीचं कांदा मार्केट. आता पिंपळगावला आपलं नाशिकचा पोळ कांदा जो आहे त्यामध्ये 50 रुपयांची वाढ होऊन 850, जास्तीत जास्त किमतीमध्ये 2580 रुपयाची वाढ आणि सरासरी 1850 रुपयांची वाढ आहे. लासलगावला उन्हाळी कांद्याचे दर 100 रुपयांनी वाढले, म्हणजे 500 ते 600 झाले किमान. जास्तीत जास्त दर होते 129 रुपये झाले, ते 2600 रुपये झाले आणि सरासरी जी आहे 2451 रुपये झाले. मात्र लासलगावला लाल कांद्याची लाली घसरलेली आहे, ती किमान बाजारभाव 100 रुपयांनी घसरून 700 झाले. कमाल बाजारभावामध्ये 1250 रुपयांचा फरक पडला, 3151 झाले आणि सरासरी 2351. लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे या आठवड्यामध्ये की नाशिकमध्ये विशेषतः पिंपळगाव आहे, उमराणा आहे, अभोणा आहे किंवा लासलगाव मार्केट आहे, कळवण आहे, मालेगावच्या काही बाजार समित्या, या ठिकाणी बिजवाईच्या किंवा बियाणांच्या कांद्याची खरेदी सुरू आहे. आता लाल कांद्याचे बाजारभाव एकाच दिवसात 1250 रुपये पडतात का? तर ॲक्च्युली सरासरी जे बाजारभाव बघितले तर ते व्यवस्थित आहे, पण हे जे एखाद्या दिवशी एकच बाजारभाव किंवा एखादा नग जो जास्त विकला जातो, एखादी गाडी विकली जाते 4000-5000 रुपयांनी, त्याचा परिणाम सरासरीवर होतो.
आता व्यापारी, निर्यातदार आणि शेतकऱ्यांनी असे आक्षेप घेतलेले आहे, लासलगाव बाजार समितीच्या संचालकांनाही त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बाजारभाव देताना जे सगळेच बाजारभाव एकत्र करतात आणि त्याची सरासरी त्यामुळे जास्त जाते, तर तुम्ही बिजवाईचा कांदा हा स्वतंत्र कॅटेगरी करा. अनेकदा काही ठिकाणी गोल्टी, गोल्टा, मीडियम वगैरे असे त्याचं हे केलं जातं, त्याची वर्गवारी केली जाते. तशी वर्गवारी तुम्ही लासलगाव, पिंपळगावमध्ये करायला पाहिजे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या की सरासरी जे बाजारभाव आहे सामान्य कांद्याला, ॲव्हरेज कांद्याला, ते आजही 1200 ते 1500 रुपये आहेत. आता अनेक ठिकाणी बाजारभाव पडले आणि निर्यात बंद झाली अशा अफवा कोणीतरी पसरवल्या. निर्यात अजून बंद झालेली नाही आहे बांगलादेशची, त्यामुळे काळजीचं कारण नाही. एक दिवस बांगलादेशला 16 तारखेला सुट्टी असल्यानं बांगलादेश बॉर्डरवरनं आतमध्ये गाड्या गेल्या नाहीत. तर गाड्या जाऊ शकल्या नाही आणि तो रिपोर्ट आला नाही याचा अर्थ बांगलादेशची निर्यात बंद आहे असं नाही. आता बांगलादेशनं जे 1150 IP जारी केले होते, आता त्या माध्यमातून ते एकाच दिवशी 1150 किंवा 575 गाड्या जाणार नाहीत, तर त्याला जशी जशी आता सुट्टीनंतर जशी डिमांड येईल तसा तसा तो कांदा जाईल. आता बांगलादेशचं बघूया. बांगलादेशचे कांद्याचे बाजारभाव 14 तारखेच्या रिपोर्टनुसार आपण आपल्या फेसबुकवर देत असतो, त्यानुसार साधारण 45 ते 65 रुपये आहेत. नाशिकचा कांदा 45 ते 49-50 रुपयांनी विकतो आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात बांगलादेशला विक्रीचे जे बाजारभाव होते ते आता घटलेले आहेत, ते कमी झालेले आहेत. बांगलादेश बाजारात श्याम बाजार जे आहे त्यांचं होलसेलर, तिथे मात्र सध्या फारच गोंधळाचं वातावरण आहे. कारण तिथे नाशिकचा किंवा भारताचा कांदा हा महाग विकला जातो आहे 100 ते 120%, म्हणजे 70 ते साधारण 75-80 रुपयांपर्यंत. आणि स्थानिक कांदा आहे तो 100 रुपये आणि त्यांचा मुरी काटा नावाचा जो कांदा आहे तो 120 रुपयांनी आहे. आता प्रत्यक्ष ग्राहकांना हा कांदा साधारण 150% खरेदी करावा लागतो आहे, म्हणजे जवळपास 100 रुपयापर्यंत आपल्या भाषेत सांगायचं, आपल्या रुपयात सांगायचं झालं तर. हेच कारण आहे की आजही तिथल्या आयातदारांमध्ये थोडासा गोंधळ आहे, कारण ज्या पद्धतीने निर्यात त्यांना तिथं व्हायला पाहिजे ती होती आहे आपल्याकडनं, पण आयातीमध्ये सरकारने आणखी परवाने देण्याची गरज आहे असं तिथले आयातदार म्हणत आहेत. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये आणखी 8 ते 10 दिवस, 15 दिवस बांगलादेशला कांद्याची गरज आहे. मात्र त्यानुसारच नाही तर कांद्याची टंचाई पण होते आणि त्याच्यानुसार पण बाजारभाव वाढताना दिसत आहेत. लाल कांद्याची आवक थोडी थोडी वाढते आहे, ती साधारण संक्रांतीपासून सुरू होईल असं मी काल म्हणालेलो आहे. चांगल्या पद्धतीच्या कांद्याचे, विशेषतः जो रांगडा कांदा किंवा ज्याला लेट खरीप आपण म्हणतो, त्यामुळे हा जो गॅप आहे कांद्याचा हा अजून फार फार तर 8 ते 10 दिवस टिकू शकेल या महिन्यापर्यंत. हेच कारण आहे की मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की उन्हाळी कांदा विकण्याचा असेल तर याच्यानंतर तुम्हाला 5,000, 6,000 होईल किंवा 3,000 होईल याची कृपया वाट बघू नका. आता कोणाकडे 30च गोणे आहेत, कोणाकडे 100 गोणे आहे, तर हा विक्रीचा अजूनही वेळ गेली नाही, चांगला हंगाम आहे. मात्र विकायचं की नाही हे तुम्ही ठरवा, कारण आणखी 10 दिवस तुम्ही ठेवले आणि बाजारभाव जरी वाढले तरी तुमच्या कांद्याचं वजन कमी होईल, त्याचं क्वालिटी खराब होईल. ज्यांचा सुपर क्वालिटीचा कांदा आहे, ज्यांना आत्मविश्वास आहे की हा महिनाभर काय 2 महिने खराब होणार नाही जुना कांदा, त्यांनी मात्र पुढच्या काळात निर्णय घेऊ शकतात. मला काही जण विचारतं की तुम्ही बाजारभाव ताजेच सांगतात, मग त्याच्यावरच विश्लेषण करतात, भविष्याचं का नाही सांगत. मला सांगायचं आहे, आपण इथे डिसेंबरचं ऑलरेडी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तिथं सांगितलेलं आहे की डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात आणि आता 4थ्या आठवड्याचंही आपण सांगू. पण आपलं जे ॲग्रोशिवारचं मॉडेल आहे हे आयातीवर आहे, निर्यातीवर आहे, त्याच्यानंतर आवकेवर आहे आणि मागणी पुरवठ्याचं आणि हवामानाचं गणित आहे. समजा मी आज 5,000 रुपये सरासरी भाव आहेत किंवा 5,000 रुपये लाल कांदा गेला आणि त्याच्या भरोशावर मी असं सांगितलं की जानेवारीमध्ये 6,000, 7,000 होतील, काही विकू नका तुम्ही कांदा, आणि नाही झाला आणि तो 700 झाला तर या सगळ्या याचं तुमचं नुकसान होऊ नये, माझ्याकडनं चुकीची माहिती जाऊ नये म्हणून आपण पुरेसा डेटा येण्याची वाट बघत असतो. आज थोडंसं तब्येत खराब आहे
जरा सांभाळून घ्या. म्हणून ही सगळी स्थिती आहे. त्यामुळे हा कांदा विकला नसेल तर 2-3 रुपये कमी मिळतील, पण येणाऱ्या काळात जे लक्षात जे भविष्य दिसतं आहे ते फार काही ही जी वाढ आहे ती स्थिर राहण्याची शक्यता नाही. त्याच्याविषयी स्पष्ट सांगेनच. बिजवाईच्या कांद्याला मात्र चांगले दर मिळतील. आता दुबईमध्ये लाल कांद्याचे दर 2.5 ते 2 दिरहमपर्यंत वाढलेले आहेत. म्हणजे भारतीय रुपयामध्ये साधारण 50 रुपयांवर गेलेले आहेत. उन्हाळी कांदा मात्र तो कमी झालेला आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि तिथे बाकीचा कांदा भाव खातो आहे पाकिस्तानचा आणि त्याच्या तुलनेत, पण आपली क्वालिटी चांगली असल्यानं त्याची मागणी आहे. उन्हाळी कांदा एप्रिल नव्हे फेब्रुवारीपर्यंत ठेवला आणि तो विकतच घेणार नाहीत का? तर असं नाही आहे. उन्हाळी कांद्याचा ग्राहक वर्ग हा हॉटेल आणि प्रक्रियावाला असल्यानं त्यांना अगदी केव्हाही उन्हाळी कांदा दिला तर त्यांची प्रथम प्रायोरिटी ही उन्हाळी कांद्याची असणार आहे. म्हणजे तुमचा कांदा विकला जाईल, पण त्याला बाजारभाव मिळेल की नाही हे सांगता येत नाही. तुमची कांद्याची विक्री होणार, ती जानेवारीत होणार, फेब्रुवारीमध्ये होणार, मार्चमध्ये सुद्धा होणार. पण हा फरक आहे. आता या सगळ्याचं वेळोवेळी विश्लेषण करू आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुमचा बऱ्यापैकी वेळ घेतला आहे, फार वेळ घेत नाही. नाशिकच्या कांद्याचे दर कुठे वाढले कुठे पडले ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल जुन्या कांद्याचं काय. या आठवड्याचा जो रिपोर्ट आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 16 ते 23 पर्यंतचा हा रिपोर्ट असतो. तर आज आहे 18 तारीख, साधारण 3 दिवसांचा आहे. आसाममध्ये नाशिकचा कांदा 16% घसरलेला आहे. 2663 दर आहे. सॉरी, परत एकदा माफ करा कशाला. गुजरातमध्ये नाशिकचा कांदा 2.5% घसरून आता 1918वरनं 1873वर आलेला आहे. हरियाणामध्ये नाशिकचा कांदा मात्र वाढला आहे, तिथं 2202वर गेला आहे, 28%ची वाढ आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नाशिकच्या कांद्याची फार माहिती नाही आहे, मागच्या आठवड्यात 1767 होता. जम्मू काश्मीरमध्ये नाशिकचा कांदा वाढला आहे, तिथे 21% वाढ झालेली आहे. नाशिकचा किंवा महाराष्ट्राचा कांदा त्याला 3144 भाव गेला आहे जुन्या कांद्याला. आता कर्नाटकमध्ये पुन्हा कांद्याला 16% वाढ आहे, 1754वर गेलेला आहे. आणि आणखी कुठे नाशिकचा कांदा तुम्हाला सांगतो. मध्य प्रदेशमध्ये मात्र नाशिकचा कांदा 16% घटला आहे, तो आता 1580वर आलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपला जुना कांदा जो आहे तो मात्र 17% वाढून या 3 दिवसामध्ये 1920पर्यंत गेलेला आहे. म्हणजे याचं कारण बियाणांचा कांदा आहे. आणखी मी शोधतो. ओरिसामध्ये नाशिकचा कांदा 2.5% घटला आहे, 2000वर आला आहे. पंजाबमध्ये नाशिकचा कांदा 58% घटला आहे. पंजाब हे चांगलं राज्य आहे जिथे कांद्याची मागणी असते. तो आता फक्त 67 रुपयांनी विकला जातो आहे. म्हणजे कुठले भाव मला माहीत नाही, पण इतका कमी आहे किंवा जवळपास डिमांड नाही आहे त्याला. आता याचं सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये नाशिकचा कांद्याचे भाव स्थिर आहे आणि याच्यामध्ये बंगालमध्ये नाशिकचा कांदा मात्र 2161 गेला, 16% वाढला आहे. हे सगळं लक्षात घेता काही राज्यांमध्ये जिथे डिमांड चांगली आहे किंवा जिथे कांदा जास्त जातो आहे तिथे बाजारभाव घसरलेले आहेत. पण पश्चिम बंगाल किंवा काही याच्यामध्ये मात्र ते पंजाबमध्ये थोडेसे वाढलेले, पण तिथं तुम्ही बघताय सगळी स्थिती. हे लक्षात घेता आता नाशिक कांदा, जुना कांदा याचं काय करायचं? तातडीनं विकायचा, उद्या विकायचा किंवा मग वाट बघायची, हा निर्णय तुमच्यावर आहे. लाल कांद्याचा तर प्रश्नच नाही, कारण तो ठेवा वगैरे असं कोणीच सांगणार नाही त्याच्यातनं. जे चॅनलला नवीन असाल त्यांनी इथं सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला प्रीमियम व्हिडिओची सगळी माहिती मिळेल. जोडून राहा. तुमचे काही प्रश्न असेल तर पुन्हा विचारा. आपण संध्याकाळी किंवा उद्या भेटूच. धन्यवाद.